ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमिचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या असीम कृपेने भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या जीवन कार्याचा आपण काही परिचय करून घेणार आहोत। श्रेष्ठेषु अनुरागः इति भक्तिः असं नारद महर्षींनी भक्तिसूत्रात म्हटलं आहे। श्रेष्ठ व्यक्तींच्या विषयी मनामध्ये अनुराग प्रेम असणं म्हणजे भक्ती असणं, याला भक्ती म्हटलं आहे। त्यांच्याविषयी विलक्षण प्रेम असतं आणि कशातून निर्माण होतं, त्यांच्याविषयी जर आपण काही माहिती गोळा केली, त्यांचं चरित्र ऐकलं आणि एक नक्की संत चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी जे नाथ महाराजांनी म्हटलं आहे ना, साधक जीवनामध्ये संत चरित्रांचा साधक जीवनावर खूप परिणाम होतो। आपलं आचरण दुरुस्त होतं। ते ज्या पद्धतीने वागले ते सगळं आचरण तर आपण एक सामान्य साधक नाही करू शकत, पण काही त्यातले अंश आपल्याला घेता येतात। असं प्रत्येक संत चरित्रातून काही निवडक आचरणाचा भाग आणि शेवटी परमार्थाच्या साधनेमध्ये साधनावस्थेमध्ये आचरणालाच अत्यंत महत्त्व आहे। पुष्कळदा असं सांगितलं जातं की परमार्थ हा मूलतः 3 प्रकारचा असतो। एक ऐकण्याचा म्हणजे श्रवणाने ऐकण्याचा म्हणा किंवा ग्रंथ वाचनाने, कारण वाचन हे एक श्रवणच आहे। श्रवणाने अगर वाचनाने हा पहिला परमार्थ। दुसरा जे वाचलंय ऐकलंय ते जर बुद्धी तीव्र असेल, संग्रहित करू शकत असेल, सूक्ष्म असेल तर ते प्रतिपादन करून सांगायचं प्रवचन कीर्तन व्याख्यानातून। म्हणजे एक परमार्थ ऐकण्याचा, एक सांगण्याचा आणि तिसरा जो परमार्थ अत्यंत महत्त्वाचा तो प्रत्यक्ष आचरणाचा। आणि हा प्रत्यक्ष आचरण साधक अवस्थेत साधकाच्या हातून जे होतं त्याला अत्यंत पूरक सामग्री संतांच्या चरित्रातून मिळते। म्हणून समर्थ भक्त, समर्थांची कृपा संपादन केलेले सज्जनगड निवासी म्हणल्यापेक्षा ते निवासी नाहीत तिथले, आपण चरित्र ऐकणारच आहोत, पण ज्यांना सज्जनगडावरती रामदास स्वामींचा प्रत्यक्ष अनुग्रह प्राप्त होऊन दर्शन झालं असे भगवान
सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या काही चरित्राचा आपण परिचय करून घेऊ. 2-3 गोष्टी त्यांचं चरित्र सांगण्यापूर्वी आपल्या सर्वांनी आपण लक्षात ठेवायचे आहेत. रामदासी संप्रदायाचे ते पाईक आहेत. रामदासी संप्रदाय हा प्रभू रामचंद्रांचा पाईक आहे. कारण रामदास स्वामींनी तसं वर्णन केलं आहे. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना मार्ग नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. स्वरूप संप्रदाय म्हणजे रामांचा आहे. भगवान श्रीधर स्वामी महाराज हे मुळात तसे सज्जनगडावरती का आले वगैरे कारणमीमांसा आपण ऐकू ते, आणि त्यांचे पूर्वज आईवडील इत्यादी आजोबा पणजोबा देगलूर नावाच्या गावाला राहत असत. पण पुढे सज्जनगडावरच्या अस्तित्वामुळे त्यांना भगवान श्रीधर स्वामी महाराज म्हणायला लागले. कारण समर्थांची पूर्ण कृपा त्यांच्यावर झाली आणि त्यांना विशेषतः कार्यासाठी, संप्रदायाच्या विस्तार कार्यासाठी स्वतः रामदास स्वामींनी पुढे कर्नाटकात पाठवलं. वरदपूरला पुढे त्यांची समाधी आहे. भगवंतांच्या एकंदर योजनेमध्ये श्रोते हो, श्रीधर स्वामी महाराजांना 65 वर्षांचं आयुष्य आहे. आज आपण त्यांच्या जीवनातला सज्जनगडावर ते जाईपर्यंतचा भाग ऐकणार आहोत. हा पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात मग त्यांच्या कार्याचा परिचय आपण करून घेऊ. पण ते समर्थ कृपेला प्राप्त कसे झाले, त्यासाठी त्यांनी काय केलं बालपणापासून, त्यांचं बालपण कुठे गेलं, आईवडील कोण आहेत, हे सगळं आजच्या पूर्वार्धात आपण ऐकू. आणि यातून सुद्धा आपल्याला खूप उपयुक्त सामग्री प्रत्येकाला, मला सुद्धा, ही साधनेसाठी मिळणार आहे. त्यांनी साधना पुढे पुढे जाते. भगवान श्रीधर स्वामींना ईश्वराच्या योजनेत 65 वर्ष आयुष्य असं मी बोललो आपल्याला. कारण त्यांचा जो जन्म आहे तो 1908 सालचा आहे, मागच्या शतकातले आहे. आणि 1973 हे त्यांच्या निर्याणाचं म्हणा, समाधीचं म्हणा, ओंकार साधना करून त्यांनी ब्रह्मरंध्रातून प्राणशक्ती स्वतः काढून टाकली असं पुढे वर्णन आपण उद्या ऐकू ते. पण 1908-1973 इतकी 65 वर्षे श्रीधर स्वामी आहेत. या 65 वर्षांपैकी फार महत्त्वाचा भाग यांच्या जीवनामध्ये, चरित्रामध्ये, जो आपण पुढे सविस्तर ऐकू थोडासा उद्या. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे 65 वर्षाच्या आयुष्यातली 13 वर्ष ह्या महापुरुषांनी एकांतात घालवली. बरं, इतका कडक एकांत की ते ज्या ठिकाणी गुहेत म्हणा किंवा एखाद्या खोलीत जर का एकांताला असतील, कुणाला यात प्रवेश नसे, सेवे करायला सुद्धा नाही. एक बाहेर खिडकी असे, त्यात एक पेलावर दूध ठेवून द्यायचं. त्याला जेव्हा समाधीतून तंद्री येत असेल, सविकल्प समाधीतून, त्यावेळा ते दूध प्यायचे. पण कधी कधी तर शिष्यांना असं आढळायचं की 8-8 दिवस त्या पेल्याला हाती लावला. अत्यंत कडक असं एकांत व्रत, एकांत साधन आणि एकांतामध्ये प्रणवाचा, ओंकाराचा जप, आपल्या सद्गुरूंचं ध्यान, रामरायांचं ध्यान, ध्यानधारणा असं करीत असत. ते नेमकं काय करीत असत याचं स्पष्टीकरण आपल्याला नाही मिळणार. कारण एखाद्या साधकाने साधनेत काय साधना करून पूर्ण पद प्राप्त केलं हे ज्याचं त्याला किंवा सद्गुरू ते जाणत असतील, म्हणून तर पूर्ण कृपा झाली. पण 65 वर्षापैकी 13 वर्ष हा महात्मा एकांतात राहिला, कठोर साधना केली, पूर्ववयातही खूप केली. आपण अगदी जन्मापासून त्यांचं चरित्र थोडासा परिचय करून घेणार आहोत. मग अशी बोललंय, देगलूर नावाच्या गावाला यांचा जन्म आहे. यांच्या पिताश्रींचं नाव नारायणराव आहे आणि आईंचं नाव, यांच्या आईंचं नाव कमळाबाई असं आहे. नारायणराव कमळाबाई, म्हणजे भगवान विष्णून ब्रह्मकमळ ते नाभीतून येतात. ते नावं लक्षात ठेवली की लक्षात राहील. मोठं कुटुंब आहे. देगलूरला यांचा निवास आहे. आणि यांच्या आधी यांच्या मातापित्यांना काही अपत्य आहेत. त्यात रेणुका आहे, त्र्यंबक आहे, गोविंद आहे, असे 3 अपत्य आहेत. त्यापैकी त्र्यंबक अल्पायुषी ठरला आणि गोविंद अल्पायुषी ठरला. एक भाऊ त्यांचा, तो लवकर गेला. पण त्र्यंबक पुढे होता. यांच्या जन्माच्या वेळी त्र्यंबक आणि गोदावरी नावाची एक बहिणी आहे. त्र्यंबक 12-13 वर्षांचे, गोदावरी 7 वर्षाची यांचं जन्माच्या वेळची कथा आहे. यांचा जन्म होण्याच्या आधी यांच्या वंशाला एक फार मोठा दोष यांच्या वंशामध्ये होता. सर्पदोष त्याला म्हणतात. परिस्थिती साधारण बेताची. कुटुंब ऋग्वेदी ब्राह्मण, अश्वलायन सूत्र
आणि हे सगळे देगलूर गावी राहायचे. पुढच्या काळात ते हैदराबादला आले काही कारणानिमित्ताने, कारण देगलूर हैदराबाद. पण यांच्या वंशामध्ये एक सर्पदोष होता आणि त्या सर्पदोषामुळे म्हणजे सर्पाची हत्या यांच्या पूर्वजांकडून झाली अशी कथा आहे. बालपणी एक अपत्य लवकर गेलं, त्यामुळे थोडी काळजी वाटायला लागली की असं का झालं, अपत्य लवकर का गेलं. यांचे कुलोपाध्याय होते, भटजी होते, पुराणिक होते, थोडं भविष्य जाणत होते, कुंडलींचा चांगला त्यांचा अभ्यास होता. आईवडिलांनी म्हणजे नारायणराव आणि कमळाबाईंनी आपल्या जे जिवंत मुलं आहेत, म्हणजे हे स्वामींच्या जन्माच्या आधीची गोष्ट आहे, कुंडल्या दाखवल्या. त्यांनी सूक्ष्म निरीक्षण केलं आणि सांगितलं की तुमच्या घरामध्ये असा असा सर्पदोष आहे, सर्पहत्या तुमच्या कुळात झालेली आहे, तुम्हाला काही माहिती आहे का. हे आता हैदराबादला आलेले आहेत. तेव्हा नारायणरावने थोडं आठवून सांगितलं, मला आठवतं मी लहान होतो, पण आमच्या घरामध्ये आमच्या कोणीतरी एका पूर्वजांनी एकदा सर्प निघाला घरामध्ये आणि खूप आरडाओरडा झाला. लाठ्या काठ्यांनी लोकांनी मारण्याचा प्रयत्न केला, त्याने होईना म्हणून कोणीतरी आमच्या एका पूर्वजांनी बंदुकी, तेव्हा घरी असायच्या लोकांचे, बंदुकीच्या गोळीने ते सापाला मारलं राहत्या घरात. आणि रात्री हत्या तर झाली, साप मरण पावला, पण रात्री तो सर्प ब्राह्मणाच्या वेशामध्ये त्याच्या स्वप्नात आला. हे स्वतः नारायणरावांनी ही हकीकत, नारायणरावांनी म्हणजे स्वामींच्या पिताश्रींनी हकीकत त्या ज्योतिषाला सांगितली. आणि तो स्वप्नात आला आणि सांगितलं की मला तुम्ही हत्या केलीत, मी तर तुमच्या सगळ्या कुळाचा रक्षक होतो, कुटुंबाचा, माझी हत्या तुम्ही केलीत, तेव्हा मी तुम्हाला शाप देतो, तुमचा संपूर्ण निर्वंश होईल. रडायला यायला लागलं, पण त्याचबरोबर त्यांनी एक आशीर्वाद बोलले, पण त्याचप्रमाणे तुमच्या कुळामध्ये एक बालब्रह्मचारी व्यक्ती संन्यास धारण करून जगदोद्धाराचं काम करेल आणि त्याने तुमच्या कुळाला पवित्र अशी कीर्ती प्राप्त होईल. आईवडिलांची त्या काळात भविष्यवाणी अशी त्या शास्त्रीवांकडून आल्यानंतर द्विधा मनस्थिती झाली. एक तर निर्वंश होईल ही शापवाणी, पण कुळाचा उद्धार करणारा, कुळाची कीर्ती वाढवणारा एक महापुरुष तुमच्या एक जन्माला येईल, 21 पिढ्यांचा उद्धार करेल आणि त्याचबरोबर जगदोद्धाराचं कार्य करेल, ही वाणी ऐकली आणि आपल्याला असा एक पुत्र होईल याचा आनंद वाटला. श्रोते हो, ही भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या जन्माची पार्श्वभूमी आहे. या पवित्र माता पित्यांच्या पोटी पुढे मग श्रीधरांचा जन्म होणार. आता हैदराबादला आलेले आहेत, यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही या सर्पदोषाच्या निवृत्तीसाठी भगवान दत्तात्रेयांचं अनुष्ठान करा. आणि तेही घरी न करता जर आपण एखाद्या दत्तक्षेत्री जाऊन केलं, आणि देगलूरहून 15-20 किलोमीटर अंतरावरती गाणगापूर नावाचं ठिकाण आहे, आपल्याला माहिती आहे, ज्या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी 2 तप म्हणजे 24 वर्ष अनुष्ठान साधना केली, दीर्घ तप केला आहे. अत्यंत पवित्र अशी भूमी गाणगापूर, निर्गुण पादुका दत्तात्रेयांच्या, माहिती आहे आपल्या सर्वांना. असा निर्णय झाला. 3 भावंड आहेत, त्र्यंबकाय, गोदावरी, रेणुका तर लग्न होऊन निघून गेली आहे. मोठी मुलगी ती यांच्या आधीच्या कुटुंबाची, त्यांना आधी एक पत्नी होती, त्या निवर्तल्यावर यांनी दुसरा विवाह केला कमळाबाईंशी. ती रेणुका तर गेली, तिला हैदराबादला कमलापूरकर यांच्याकडे दिल्या गेलं. आणि आता अपत्य आपल्याला आपल्या हळूहळू जातात, निर्वंशन असा शाप आहे. या शाप निवृत्तीसाठी म्हणा किंवा पुत्र असा प्राप्तीसाठी तुम्ही दत्तात्रेयांचं अनुष्ठान करा, असं गुरुजींनी सांगितल्यावरून हे दाम्पत्य नारायणराव आणि कमळाबाई गाणगापूरला आले. भगवान दत्तात्रेयांचं दीर्घ अनुष्ठान केलं. नारायणरावनी सतत गुरुचरित्राची पारायण करावी, कमळाबाईंनी त्यांची सेवा करावी, दत्तात्रेयांची सेवा करावी, पूजा अर्चा करावी, जपजाप्य करावं, घोर कष्टात धरण स्तोत्र वाचत जावं. ही साधना अनेक वर्ष केल्यानंतर प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन या दाम्पत्याला आशीर्वाद दिला, प्रसाद दिला, एक नारळ दिला, तुमचं कल्याण होईल असा आशीर्वाद दिला आणि कुळाची कीर्ती वाढवणारा पुत्र तुम्हाला प्राप्त होईल असंही सांगून दिलं. त्यानंतर हे दाम्पत्य पुन्हा देगलूरला आलं. हळूहळू कमळाबाईंचे दिवस घडत आले. पण आमच्या स्वामींचा जन्म देगलूरला नाही झाला. एक लाड चिंचोळी नावाचं गाव आहे, चिंचोळी नावाचं, त्या ठिकाणी कमळाबाईंची बहीण राहत असेल, त्यांच्याकडे बाळणपण झालेलं आहे. आणि काय स्वामींच्या जीवनात योगायोग आहे, भगवान दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने यांचा जन्म आहे.
लाड चिंचोळी गाव लहानसं भगवान दत्तात्रेयांचं फार मोठं मंदिर त्या ठिकाणी आजही आहे. त्या चिंचोळी गावात दत्त जयंतीचा उत्सव मार्गशीर्ष महिन्यामध्ये पुष्कळ जणांची गर्दी, गुरुचरित्र पारायणाचं वाचन, प्रवचन, कीर्तन, जसा दत्त जयंती उत्सव अनेक ठिकाणी उत्साहात साजरा होतो त्या पद्धतीने तो होता कमळाबाईंचे दिवस भरलेले. आणि अगदी मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा सोमवार 7 डिसेंबर 1908 या दिवशी स्वामींचा जन्म झाला आहे. श्रोते, भगवान दत्तात्रेयांचा प्रसाद, ज्योतिषाची भविष्यवाणी की कुळाचा उद्धार करणारा एक पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल, ती वेळ आली. आणि दत्त जयंतीच्या शुभ दिवशी कमळाबाईंना पुत्ररत्न प्राप्त झालं आणि नाव ठेवण्यात आलं श्रीधर. श्रीधर नारायणराव पत्की यांचं आडनाव पत्की असं आहे. पत्कींच्या घराण्यामध्ये श्रीधर स्वामी, पुढे स्वामी त्यांना नंतर म्हणायला लागले. लहानसा श्रीधर हळूहळू वाढतोय आणि जन्मानंतर काही दिवसांनी हे दाम्पत्य पुन्हा मग चिंचोळीहून देगलूरला आलं. 3 वर्षापर्यंत देगलूरला होतं. काही यांच्या जीवनामध्ये वाईटही योग आहेत. 3ऱ्या वर्षी यांच्या पिताश्रींचं निधन झालं, अनाथ झाली. मोठी बहीण रेणुका पहिल्या पत्नीपासून त्यांना झालेली, ती तर माहेरी सासरी गेलेली आहे. पण आता कठीण परिस्थिती आली. चुलत्याच्या आश्रयांनी राहण्याकरता ही माणसे, यांचे चुलते हैदराबादला राहत होते. म्हणून आता चिंचोळी, देगलूर, चिंचोळीला जन्म, देगलूरला आले. पिताश्रींच्या निधनानंतर आता हैदराबादला चुलत्यांच्या आश्रयाने राहायला आले. चुलते फार कडक स्वभावाचे होते, म्हणजे आपल्या पुतण्यांना नीट वळण लागावं. त्र्यंबक आहे अजून, आणि आता श्रीधर आहे, छोटासा श्रीधर 3 वर्षांचा. यांना चांगलं वळण लावा म्हणून आजोबा कधी कधी शिक्षाही करायचे, कधी रागवायचे. श्रीधरांना फार गंमत वाटायची. रागवतात तर खरी, प्रेमही करतात. एक प्रसंग आहे यांच्या चरित्रामधला, 3ऱ्या वर्षीचाच आहे, अजून यांची मुंजय व्हायची आहे. एक प्रसंग आहे, यांचे चुलते पूजा करायचे नित्यनियमाने. संध्या आणि पूजा हे ब्राह्मणांना नित्यकर्म सांगितलं आहे, नित्यकर्मात येतं. ते पूजा करायचे, हे बाजूला बसले असायचे. आणि त्यांनी संध्येला प्रारंभ करताना ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, माधवाय नमः करता करता श्रीधराय नमः इथे आले की हे मध्येच थांबायचे. आज काका तुम्ही मला मारता, रागवता, माझा राग करता, मग माझं नाव कशाला घेता? संध्येतल्या भगवान श्री विष्णूंच्या 24 नावांपैकी एक नाव श्रीधर असं आहे का नाही, ते चुलत्यांनी घेतलं. पण यांना आता चुलते रागावले असतील की प्रेम केलं असेल की लहान बालबुद्धीचं कौतुक केलं असेल, असं तर काही चरित्रामध्ये लिहिलं नाही. श्रोते हो, सज्जनगडावरती महंत म्हणून बहुत वर्ष नांदलेले, समर्थांच्या कृपेने मोठे झालेले आणि समर्थ सेवा मंडळाचे बहुत दिनपर्यंत कार्यवाह राहिलेले समर्थ भक्त परम आदरणीय मारुतीबाबा भोसले यांनी श्रीधर स्वामी महाराजांचं चरित्र लिहिलं आहे. श्रोते, कधी आपल्याला मिळालं तर विस्ताराने वाचावं आपण. त्या चरित्राच्या आधारेच मी आपल्यासमोर काही प्रसंग मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. फार सुंदर लिहिलं आहे मारुतीबाबांनी, भाषाही छान आहे, ओघवती आहे. त्याचं कारण असं आहे की मारुतीबाबांनी हे एखाद्या संतांचं वर्णन केलेलं तर आहेच, पण स्वतः मारुतीबाबांना श्रीधर स्वामी महाराजांचा सज्जनगडावरती अनुग्रह आहे. श्रीधर स्वामी सज्जनगडावर खूप काळ राहिले आणि त्याच काळात मारुतीबाबांना अनुग्रह आहे, म्हणून एवढं सगळं त्यांना प्राप्त झालेलं आहे. आपल्या गुरूंचं चरित्र त्यांनी लिहिलं आहे, सुंदर आहे, आपण वाचावं कधी. मोठे होतात आहे, हळूहळू 7 वर्षाचे झाले, त्यांचा व्रतबंध करायची वेळ आली आणि त्यावेळा हे पहिल्या वर्गात जायला लागले. 6 संपून 7 असं पहिल्या वर्गात जायला लागले. पण बालपणापासून यांची प्रकृती थोडी नाजूक असायची. आईला खूप नेहमी भीती वाटायची की तुमचा निर्वंश होईल असं नेहमी कानावर त्या ज्योतिषांनी सांगितलेले शब्द यायचे. खूप काळजी वाटायची आणि प्रेमाने कमळाबाई श्रीधराला, लहानशा श्रीधराला अगदी बालपणापासून पाळण्यात टाकल्यापासून राजा असं उपनावाने, म्हणजे टोपण नाव ज्याला म्हणतो, निक नेम, राजा म्हणायचे. माझ्या राजा, शाळेत जाशील का रे? आणि लहानसा श्रीधर शाळेत जायला लागले. पण खूप आजारी पडायचे, अनेक प्रकारच्या व्याधी त्यांना होत्या आणि याच काळात त्यांना देवीचा रोग पूर्वी असायचा, आता त्याचं निर्मूलन झालं भारतवर्षामध्ये, पण देवीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. छान होते बालपणी, फार काही गोरे वगैरे नव्हते, सावळेच होते,
पण गोंडस रूप होतं, तेजस्वी होतं. आणि मुखावरचं हास्य संपूर्ण चरित्र ग्रंथामध्ये चरित्रलेखनाने असं वर्णन केलं, यांचं हास्य पाहूनच समोरचा माणूस खजील व्हायचा. असा मंदस्मित हास्य करायचे कोणाकडे पाहून. पुढच्या काळात किती गावी भारतभर फिरले, 22 वर्ष तीर्थाटन केलं आहे. पण एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे हसून पाहिलं की तो यांना वश व्हायचा. कुणाच्या हास्याने, कुणाच्या डोळ्यांनी. स्वामी विवेकानंदांच्या जीवनात असे प्रसंग आहेत की स्वामी विवेकानंद ज्या ज्या ठिकाणी गेले त्यांनी नुसतं कुणाकडे पाहिलं, टप्पोरे डोळे, पाणीदार डोळे. टप्पोरे आणि पाणीदार हे तर देहयष्टीचं एक लक्षण आहे, पण त्या डोळ्यांमध्ये तेज असायचं. त्यामुळे समोरच्या माणसाची मान खाली जायची, वश व्हायचा तो. तसं श्रीधर स्वामी महाराजांच्या मुखावरच्या हास्याने अनेक लोक त्यांना शरण यायचे, मृद स्मित हास्याने. आणि गोंडस रूप, पण देवीचा प्रादुर्भाव यांना झाला. चेहऱ्यावर वण आले, काळे होते, सावळेच होते, पण गोंडसपणा निघून गेला. थोडासा कुरूपतेकडे गेले. पण रूपाचं काय करायचं, त्यांचं अंतरंग अत्यंत शुद्ध आहे, त्यांच्या रूपाकडे जनता पाहत नाही. शाळेत जायला लागले. आई म्हणायची, राजा तू शाळेत चाललायस, पहिला नंबर आण, तुला जरीची टोपी घेऊन दे आणि तुझी मुंज गाणगापूरला करील. पुढच्या वर्षी तुला आठवं लागतंय ना, तुझी मुंज गाणगापूरला करील आणि तुझा तिरुपतीला नाही, तुझे जावळ गाणगापूरला काढीन, तुझे जावळ गाणगापूरला काढीन आणि तुझी मुंज तिरुपतीला करीन, असं आईने म्हणावं यांना. त्यांना ते वाक्य आवडलं आणि शाळेत जायला लागले. पण खूप आजारी, बरेच दिवस शाळा बुडायची, परीक्षा जवळ यायला लागली आणि आता यांनाही भीती वाटायला लागली. यांना वर्गातलं काही कळेना. बरेच दिवस झाले शाळेत गेले नाही, महिनाभर की वर्गातली मुलं पुढे निघून जायची, अभ्यास पुढे निघून जायचा. यांना काही गणित भाषा कळायचं नाही. आता काय करायचं, परीक्षेचे दिवस जवळ यायला लागले. आईजवळ रडायचं येऊन. शाळा खूप बुडायची यांची आजारी असल्यामुळे आणि मधून जायची. शिक्षकांना काळजी वाटायची की हे पोरगं कसं पास होईल पहिला वर्ग. आणि आईने तर कबूल केलं आहे, पहिला नंबर आणशील तर जरीची टोपी देईल, तेही डोक्यात होतं. एक दिवस आईच्या कुशीमध्ये खूप रडले. परीक्षा जवळ आली महिन्यावर. आई मी खूप प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे जे बुडलाय माझा अभ्यास भरून काढण्याचा प्रयत्न करतो आई, पण मला समजतच नाही, शाळा खूप दिवस बुडल्यामुळे मी काय करू आई, मला कसा पास होईल मी. तिने थापटला. आई आहे शेवटी, प्रेमच होतं. सांगितलं, श्रीधर राजा काळजी करू नकोस. हे त्यांच्या पुढच्या जीवनाचं बाळकडू किंवा ज्याला आपण म्हणतो एक महत्त्वाचं वळण, टर्निंग पॉईंट इथे आहे. तिने अत्यंत प्रेमाने सांगितले, हे बघ राजा, तुझी शाळा खूप बुडली, वाईट वाटून घेऊ नको, तू हुशारच आहेस, तुझा नक्की पहिला नंबर येईल, तुला जरीची टोपी द्यायची ना, पण मी सांगते तू उपाय कर. शाळेत तर जा, अभ्यास तर कर, पण त्याचबरोबर तू रोज रामाचं नाव घे. समर्थांकडून प्रत्यक्ष अनुग्रह रामनामाचा प्राप्त होण्यापूर्वी श्रीधर स्वामी महाराजांना बालपणी आईच्या कुशीमध्ये आईने समजून देताना श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला सांगितले. गुरुमंत्र म्हणून अधिकारयुक्त वाणीने समर्थांकडून तेजासह त्यातल्या सामर्थ्यासह पुढे मिळाला, पण बालवाणीला वळण लावण्यासाठी त्या आईने श्रीधराज स्वामी महाराजांना म्हणजे राजाला तिच्या श्रीराम जय राम जय जय राम म्हणायला सांगितलं. आईवर अत्यंत विश्वास मुलांचा असतोच, बालपणी फार असतो की आई सांगणार ते खोटं सांगणार नाही. आणि त्या दिवशीपासून राजा म्हणजे श्रीधर स्वामी महाराज 7 वर्षाचे श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचे. मग पुस्तकं अभ्यासाचे काढायचे. पण अभ्यास झाला की पुन्हा श्रीराम जय राम जय जय राम. इतक्या बालवयात 7व्या वर्षी ध्रुव प्रल्हादासारखी श्रीधर स्वामी महाराजांना रामनामाचा विलक्षण वेड लागला आणि एक पटलं त्यांना. पुढच्या काळात त्यांनी जे अनेक ग्रंथ लिहिलेत त्याचं बाळकडू आईकडून घेऊन त्यांना हे महत्त्व कळलंय. बहु चांगले नामया राघवाचे, अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, जीवा मानवा हेची कल्याण साचे, कैवल्य साचे, जय जय रघुवीर कैवल्य साचे. रामनामाचं महत्त्व आईकडून कळलं. परीक्षेचे दिवस जवळ आले.
अभ्यास आपल्या परीने करीतही होते. सगळ्या शिक्षकांना मात्र भीती वाटायची. आणि त्यावेळेला पहिल्या वर्गामध्ये फक्त मौखिक परीक्षा असं वर्णन केलं आहे. आणि परीक्षा घेण्याला जे परीक्षक म्हणा ते दुसरीकडून कुठून यायचे, इन्स्पेक्टर त्याला तेव्हा म्हणायचे, ते यायचे, परीक्षा एकेका मुलाची घ्यायचे. आणि सर्व मुलांचे नंबर होता श्रीधरांचा नंबर आला. त्याला पुढे आला. त्यांनी बरेचसे प्रश्न विचारले. मारुतीबाबांनी उदाहरण दिलं आहे. त्याला विचारलं, हे बघ बाळ, एका झाडावर 25 पोपट होते. अशीच उदाहरणं, अशी मौखिकच परीक्षा असायची. म्हणजे गणित याचं किती आहे, याला गणित येतं का, बेरीज येते का, वजाबाकी होते का, आणि त्यामधले समजा 4 उडाले तर किती राहतील. यांनी पटकन उत्तर दिलं. आणि त्यांनी प्रश्न विचारेपर्यंत यांनी श्रीराम जय राम जय जय राम अभ्यास तर केला होता आपल्याला. पण शाळा खूप बुडली आहे. त्याचं वैषम्य न बाळगता आईच्या उपदेशाप्रमाणे यांनी आधी श्रीराम जय राम जय जय राम म्हटलं आणि सांगितलं 21. त्यानंतर त्या पर्यवेक्षकांनी आणखी पुष्कळ प्रश्न विचारले. सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं आमच्या श्रीधर स्वामींनी दिली. ते इन्स्पेक्टर पर्यवेक्षक खुश झाले आणि वर्ग शिक्षकांना म्हणाले, हा मुलगा फारच हुशार आहे. सगळ्या प्रश्नांची भाषा, गणित, भूगोल सगळे अचूक उत्तर याने दिली. आणि 30-35 मुलं असतील वर्गात. नंतर निकाल दिला, म्हणजे रिझल्ट लागला. आणि खरोखरच हा लहानसा श्रीधर म्हणजे राजा वर्गातून पहिला आला. किती आनंद त्याला झाला असेल, आईला झाला असेल. त्याला खरंच जरीची टोपी दिली. त्याला खरंच गाणगापूरला नेलं. त्याचे जावळं तर काढलेच होते. आणि त्यानंतर त्याचा व्रतबंधही तिरुपतीला जाऊन माऊलीने आपला नवस पूर्ण केला आहे. पण हे सगळं रामनामामुळे घडलं. ही श्रद्धा मात्र लहानशा श्रीधराची जन्मभर राहिली की रामनाम घेतलं तर कोणतंही कठीणातलं कठीण मुश्किल असलं तरी नामे संकटे नासती नामे विषबाधा हरती. नामे हे सगळे दासबोधामध्ये नामस्मरण भक्तीमध्ये वर्णन केलं आहे ना, श्रीधर स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये ते अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले. 40 ग्रंथ लिहिले आहेत, संस्कृत मराठी 4 भाषांमध्ये. संस्कृत मराठी कानडी आणि हिंदी 4 भाषात ग्रंथ लिहिलेत. मोठे मोठे ग्रंथ आहेत. 40 ग्रंथांची रचना आहे. संस्कृत भाषेत ग्रंथ आहेत. उद्या ऐकू आपण ते कोणते ग्रंथ आहेत. श्रीधर स्वामी महाराजांच्या जीवनाचा श्री गणेशा रामभक्तीचा असा झाला श्रोते. हैदराबादला वास्तव्य आहे. श्रीधर स्वामी महाराज शाळेतही जातात आहेत. आणि कधी कधी आपल्या आईबरोबर एक नारायण महाराजांचा मठ म्हणून समर्थ संप्रदायी नारायण स्वामी महाराज होऊन गेले आहेत. त्यांचा तिथे मठ होता. समर्थांच्या संप्रदायातले एक महंत आहेत ते. त्यांचा तिथे मठ आहे. आई जायची दर्शनाला, हेही जायचे, काकाही घेऊन जायचे कधी कधी. आणि त्या सगळ्या मठात गेल्यानंतर यांना एकच गोष्ट अत्यंत आवडायची. रामदास स्वामींचं भिंतीवर लावलेलं भव्य असं तैलचित्र म्हणजे फोटो. काय माहीत, लहान वयापासून 7व्या-8व्या वर्षापासून तिथे जायला लागले. आणि त्या फोटोकडे पाहिले की यांची एकाग्रता इतके पाहायचे. कुठून त्यांना माहीत नाही, काही त्या काळात कळायचा वेळ पण नाही. पण मी यांना कुठेतरी पाहिलं, यांचं माझं काहीतरी नातं आहे हे मात्र प्रकर्षाने त्यांना जाणवायला लागलं. 3-3दा काकांना किंवा आईंना मागे लागायचे. वडील तर नाही आहेत, 3ऱ्या वर्षीच गेले. त्या फोटोकडे बघून डोळ्यात पाणी यायचं. रामदास स्वामींचं तैलचित्र ते, म्हणून त्याची परिणिती पुढे मग त्यांच्या अनुग्रहात झाली. शेवटी अनेक प्रसंग घडले. 7व्या वर्षापर्यंत हे हैदराबादमध्ये होते. म्हणजे वयाच्या 13व्या वर्षापर्यंत हे हैदराबादला राहिले. आणि प्रसंग असा घडला आहे, 7व्या वर्गात असताना एकदा यांच्या वर्ग शिक्षकांचं यांचं कशावर तरी थोडा वाद झाला. वाद म्हणण्यापेक्षा वर्ग शिक्षकांनी एक विस्ताराने भाषण केलं. यांना ते मान्य झालं नाही. हिंदू धर्म संस्कृतीच्या एकंदर तत्वांच्या विरुद्ध ते होतं. हे खाडकन उभे राहिले आणि म्हणाले, गुरुजी तुम्ही जे भाषण केलं मला बिलकुल मान्य नाही, हे असं नाही आहे. त्यांनी अनेक पुस्तकं तोपर्यंत वाचली होती. जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊ माँसाहेबांनी बालपणी महाभारत, हरिविजय, रामविजय हे सगळे कथासार ऐकवले होते. थोर पुरुषांच्या कथा ऐकवल्या होत्या. कमळाबाईंनी आपल्या मुलाला त्यांच्या मृत्यूपूर्वी 13व्या वर्षी आई जाणार आहे त्यांची, आहे अजून 13व्या वर्षी आईचंही निधन होणार आहे.
त्यांना सगळ्या कथा रामाच्या कृष्णाच्या हरिविजयातल्या भक्तांच्या अनेक कथा सांगितल्या आहेत. त्यांना जेवढं समजत होतं त्या पद्धतीने सांगत असत. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये इतक्या महान व्यक्ती आहेत, त्यातली तत्त्व त्यांना अवगत व्हायला लागली होती. काही पूर्वजन्मातलं या भरोशावर त्यांनी वर्ग शिक्षकांना खाड उत्तर दिली. 1 तासभर भाषण केलं. वर्ग शिक्षकांना राग आला. 7व्या वर्गात होते. जर तुझी अशीच एकंदर मतं असतील, असा उर्मटपणाचा म्हणून शिक्षकांशी बोलण्याची तुझी वृत्ती असेल तर उद्यापासून शाळेत येऊ नको. 7व्या वर्गात श्रीधर स्वामींनी हातात दप्तर घेतलं. नाराजींनी तिरस्काराने नाही, गुरुजींचा तिरस्कार नाही, गुरुजींना वंदन केलं, शाळा सोडली, पुन्हा शाळेत गेले नाही. 7व्या वर्षी शाळा सुटलेला हा महात्मा पुढे 40 धर्मग्रंथ लिहितो आहे. हे ईश्वराची किंवा सद्गुरूंच्या कृपेशिवाय होत नाही. माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरी. म्हणून माझे नित्य नवे श्वासोच्छवास हे प्रबंध होवावे, गुरुकृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. श्रीधर स्वामी महाराजांचं सगळं जीवन पुढे गुरुकृपेने उजळून निघणार आहे. प्रसंग पाहूत आपण ते. 13व्या वर्षी हैदराबादमध्ये त्यांच्या मातोश्रींचं निधन झालं. त्याच्या आधी यांची सगळी भावंड एक एक करत त्यांचे निधन झाले आणि श्रीधर स्वामी महाराज पूर्ण अनाथ झाले. आता काय करायचं? त्यामुळं पुढच्या शिक्षणाची सोय नाही, उदरनिर्वाहाची सोय नाही. म्हणून श्रीधर स्वामी महाराजांना चुलत्यांनी उपदेश केल्याप्रमाणे चुलत्यांशी फार पटत नसे, फार रागवायचे. श्रीधर स्वामी महाराज त्यानंतर पुण्यनगरी पुण्यामध्ये आले होते. पुण्यनगरी पुण्यामधला श्रीधर स्वामी महाराजांचा एकंदर वास्तव्याचा काळ जो आहे हा फार परिवर्तनशील असा ठरला. इथे आल्यानंतर त्यांना अनाथ विद्यार्थीगृहात त्यांना राहावं लागलं. सगळेच अनाथ विद्यार्थी, चांगलं होतं सभा विद्यार्थीगृह. आणि ह्या पुण्याच्या मुक्कामात मात्र अनेक घटना ज्या त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाची वळण देऊन गेल्या अशी घडली. अनाथ विद्यार्थी वसतिगृहात असताना स्वभावातले जे गुण आहेत ते प्रगट व्हायची वेळ आली. यांनी ह्यांच्यासारखेच सगळे अनाथ असायचे. शाळा तर लावली, इथे शाळा सुरू केली, शिक्षणही सुरू झालं पुढे पुन्हा. तिथे 7व्या वर्गापर्यंत झालं, इथे शिक्षण सुरू झालं. पण त्याचबरोबर अनाथ वसतिगृहात आपण आहोत ही जाणीव मनात ठेवून अतिशय नम्रतेने, कृतज्ञतेने, आवडीने सगळ्या विद्यार्थ्यांची शुश्रूषा करायची. कोणी आजारी आहे त्याला दवाखान्यात घेऊन जा, त्याला झोप येत नाही डोकं दाबून दे, रात्रभर त्याच्या उशाशी बसून राहा, असे सगळे सेवेचे प्रकार सर्वांशी केले. आणि त्यांच्या अतिशय नम्र वागण्याने सगळी त्यांची सहकारी विद्यार्थी मंडळी आणि वसतिगृहाचे विद्यार्थीगृहाचे शिक्षकही त्यांना स्वामी म्हणायला लागले. आधी थट्टेने म्हणत असतील, गमतीने म्हणत असतील, आला श्रीधर स्वामी असं म्हणत असतील कदाचित. पण पुढेच त्यांनी ते नाव किती सार्थ केलं. आज समर्थ संप्रदायामध्ये त्यांच्या नावाचा उद्घोष जो केला जातो तो भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय असाच केला जातो. म्हणजे रामदास स्वामींच्या जयकारानंतर सांप्रदायिक उपासनेमध्ये श्रीधर स्वामी महाराजांचा उल्लेख होतो, गजर केला जातो. त्याचं कारण यांनी सज्जनगडावर खूप खूप सेवाही केली, तप केलं आहे. आपण उद्याच्या भागात ते ऐकणार आहोत. पण त्यांच्या जीवनात हैदराबादमध्ये असताना घडलेले काही महत्त्वाचे प्रसंग. संस्कृतचं अध्ययन करायला लागले. यांचा परिचय त्या काळामध्ये अनेक मान्यवर लोकांशी झाला. त्यात विठ्ठलदास ठाकरसी नावाचे एक फार श्रीमंत पण अत्यंत भाविक भगवान श्रीकृष्णांचे भक्त, त्यांच्याकडे कृष्णाचं मंदिरही होतं. आणि त्या ठिकाणी दर एकादशीला सामूहिक गीता पाठ होत असे. आणि हे त्या ठिकाणी जायला लागले. आपण नाव ऐकलं असेल, विष्णूशास्त्री बापट. हे त्या काळात पिढीतल्या लोकांना नाव माहिती आहे. यांचं भगवद्गीतेवर फार सुंदर भाष्य आहे. अनेक गीतेचे अभ्यासक विष्णूशास्त्री बापट त्या जोग महाराज, या दोघांची जी भाष्य आहेत ती श्रीमद पूज्यपाद शंकराचार्य महाराज, आद्य शंकराचार्य यांच्या भाष्यानुसारी असल्यामुळे त्यांना सन्मान होता. आणि शिवाय विष्णूशास्त्री बापट त्या काळामध्ये पुण्यामध्ये एक आचार्यकुल चालवित असत. विष्णूशास्त्री बापटांनी लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून आल्यानंतर गायकवाड वाड्यामध्ये त्यांच्या गीता रहस्यावरती त्यांचं व्याख्यान असे. ते कर्ममार्गाचा पुरस्कार करणार होते.
आणि ते तस्माद सक्त सततं कार्यं कर्म समाचर हा भगवद्गीतेतल्या 13व्या अध्यायातल्या श्लोकावर टिळकांनी भाषण केलं. आणि कर्मयोगाला अत्यंत प्राधान्य देऊन कर्मयोगच श्रेष्ठ आहे असं प्रतिपादन करीत होते. विष्णूशास्त्री बापट त्या सभेत होते. त्याने टिळकांचं सगळं मत प्रदीर्घ अध्यक्ष होते त्या सभेचे, अध्यक्ष भाषणाने खोडून काढलं. आणि या सभेत आमच्या श्रीधराला आवड होती, कुठे व्याख्यान आहे, वसंत व्याख्यानमाला किंवा अशा विद्वानांच्या व्याख्यानांना ते आवर्जून जायचे. विद्या ही कणाकणाने गोळा करावी लागते. श्रीधर स्वामींनी ती केली आहे. क्षणशः कणशः चैव विद्यामर्थंच साधयेत, क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनः, क्षणत्यागे कुतो विद्या. त्यांनी कणाकणाने तिथे त्यांची विष्णूशास्त्री बापटांची ओळख झाली. मुलगा फार तेजस्वी आहे आणि भेटले. विष्णूशास्त्री बापट म्हणाले याचा एकंदर तेजस्वीपणा, पाठांतर, धर्मनिष्ठा हे पाहून म्हटलं तू माझ्याकडे राहा, आचार्य कुलाती आहे. नकारलं. तिथे येऊन काय करायचं, एक पठडीतलं मला काही अध्ययन होईल, पण त्यांनी काही जीवनाचं साफल्य थोडे होणार आहे, मला तपश्चर्या करायची आहे म्हणा. त्यांनी ऐकलं तुझ्यासारखा असा आचारनिष्ठ पुरुष आणि एक ध्येय समोर घेतलेला ध्येयनिष्ठ मुलगा नाही पाहिला म्हणे. आग्रह नाही केला. फक्त दर एकादशीला विष्णूशास्त्री बापटांबरोबर ते गीतेच्या पाठाला जायचे. विठ्ठलदास ठाकरसी यांच्या राहत्या घरी ते गीता पाठाला जायचे. हा मोठा बदल. श्रीधर स्वामी महाराज म्हणू आपण. या श्रीधराची ओळख विद्यार्थी वसतिगृहामध्ये असताना ते सगळं काम करायचे. प्राधान्याने यांच्यावरची जबाबदारी होती. सर्व विद्यार्थ्यांकडून सकाळी उठून व्यायाम करून घ्यायचा, सूर्यनमस्कार करून घ्यायचे, शिस्त ठेवायची, कुठे अस्वच्छता ठेवू द्यायची नाही, कोणी ठेवली तर स्वतः साफ करून टाकायची. इतकी सेवावृत्तीने ते राहत होते. आणि विद्यार्थी वसतिगृहामध्येच असताना यांची भेट आणि ओळख एका पळणीटकर नावाच्या गृहस्थांशी झाली. हे व्यायाम शिक्षक होते शाळेमध्ये आणि ते विद्यार्थी वसतिगृहातही यायचे विद्यार्थ्यांना व्यायामाचे धडे देताना. त्यांच्याशी संबंध आला आणि त्यांच्या एकंदर व्यक्तिमत्वांनी श्रीधर खूप भारावल्या गेला. तेही भारावले गेले की काय याची आचारनिष्ठा आहे. म्हणजे ह्या काळामध्ये श्रीधर स्वामी महाराज वसतिगृहात काम करता करता अनेक ठिकाणी त्यांचा संबंधही होता, विद्वानांशी होता, पण त्यांचं एकंदर आचरण सकाळी लवकर उठणं, स्नान संध्या करणं, ते कधी त्याग संध्येचा केला नाही. जे ब्राह्मण कुलात जन्म मी आलेलो आहे, संध्या माझं नित्यकर्म आहे, त्यांनी कधी संध्येचा त्याग नाही केला, नित्य लोपच नाही केला, संध्या करायचे. याचं आचरण पाहिलं पळणीटकर गुरुजींनी आणि म्हटलं अरे तुझ्या इतका असा ध्येयनिष्ठ आणि तपोनिष्ठ आचारशील मुलगा मी अजून नाही पाहिला. त्यांनी याला पुष्कळ मार्गदर्शन केलं. सेवा करायची अखंड विद्यार्थ्यांची, सगळ्यांकडे लक्ष द्यायचं. ह्या प्रकारामध्ये त्यांचं थोडंसं अभ्यासाकडे शाळेतल्या म्हणजे अकॅडमिक ज्याला म्हणतो आपण थोडं दुर्लक्ष झालं आणि एक ठराविक गुण जर मिळाले नाही, मिनिमम क्वालिफिकेशन इतके गुण नाही मिळाले तर त्या अनाथ विद्यार्थी वसतिगृहात राहता येत नसे. तसं यांचं झालं. थोडे गुण कमी पडले आणि यांना वसतिगृहात सोडायला लागला. मग एका ठिकाणी खोली घेतली जवळच, पण त्यांच्या एकंदर दिनचर्येत खोलीत गेल्यावरही काही बदल पडला नाही. उलट त्यांना काही दिवस वसतिगृहात भोजन होतं पण आता इथे नाही, खानावळीत जायला लागलं. काही दिवस त्यांनी खानावळीत जेवण केलं. एक दिवसाचा प्रसंग लिहिला आहे मारुतीबाबांनी, छान आहे. म्हणजे त्यांनी स्वधर्मनिष्ठा किती सांभाळली याचं उदाहरण आहे. खानावळीतही जेवण घेताना ते वाढून घ्यायचे आणि खाली बसून सोहळ्यामध्ये म्हणजे धाबळीमध्ये जेवायचे. यांचा एक मित्रही तिथे येत असे भोजनासाठी. त्याने विचारलं श्रीधरा स्वामी हे जेवण तर ओळ्यात बनलेलं आहे, ते स्वयंपाकी कुठे सोहळ्यात आहे, मग तुम्ही सोहळ्यात का जेवता. ते नम्रपणे म्हणाले हे बघ बाळ, जरी स्वयंपाक ओळ्यात आहे असेल पण मी मात्र भोजन करताना सोहळं नेसून तो सोहळ्यात करून घेतो. ते गायत्री मंत्रेण परोक्ष असं करून तो सोहळ्यात करून घ्यायचे. पण मी ब्राह्मण आहे, मला सोहळ्यात जेवलं पाहिजे, ही माझी आचारनिष्ठा मी का सोडू. तुम्ही सोहळ्यात करा की ओळ्यात करा, मी माझी निष्ठा पाळणार. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की इतक्या 12, 13, 14व्या वर्षात ही आचारनिष्ठा सांभाळणारा हा मुलगा फार कौतुक वाटायचं.
पुढे काही कारणामुळे त्यांनी खानावळीचं जेवणही सोडलं. पुण्यात त्या काळामध्ये खूप जुनी गोष्ट आहे श्रोते हो, पुष्कळ जुनी गोष्ट आहे. 100 वर्षाचा काळ उलटून जातो आहे. 1921 साली हे पुण्याला आले, म्हणजे वयाच्या 13व्या वर्षी. तिथून 1927 पर्यंत 6 वर्ष यांचं पुण्यात वास्तव्य आहे. त्यापैकी काही विद्यार्थी वसतिगृहात, काही त्या स्वतःच्या भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये, आणि त्यानंतर काही आयुष्य यांचं खोलीत गेल्यानंतर यांना मग आता अन्नाची काय सोय, जेवायची काय सोय, कारण उत्पन्नाचं काही साधन नाही. पुण्यात त्या काळामध्ये मधुकरी मागणारी पुष्कळ मुलं असायची, आणि आया बहिणी मधुकरी प्रेमाने घालायच्या मधुकरी. पण कधी कधी उर्बटपणाची उत्तरे सुद्धा ऐकायला मिळायची. एक प्रसंग मारुतीबांनी छान लिहिलाय, पहा, चरित्रामध्ये आहे. एका घरी हे 5 घरी मागायचे मधुकरी. मधुकरीला गेले, ओम भवती भिक्षां देही झोळी घेऊन जायचं. आणि घरातली जी माऊली होती ती काही भिक्षा तिला द्यायची इच्छा होत नसे. ती नास्तिक नव्हती, पण तिने पाहिलं यांच्याकडे 13-14 वर्षाचा एक मुलगा, 13-14 वर्षाचा एक मुलगा, आणि मधुकरी मागतं. तिने म्हटलं, अरे धडधाकट दिसतोयस, भीक का मागतो, काही काम पहा. काय बोलले नाही, निघून गेले दुसऱ्या घरी. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच घरी गेले. पुन्हा ओम भवती भिक्षां देही. ती माऊली पुन्हा समोर आली. खूप बोलली अजून शांत. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा, मागितले पाहिजे भिक्षा. ओम भवती या पक्षा, रक्षिले पाहिजे श्रीराम. दासबोध भिक्षा निरूपणातली उभी आहे. ती निष्ठा सांभाळतात. काही बोलले. 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस त्या माऊलीच्या उंबरठ्यावर आले. 7व्या दिवशी त्या माऊलीने पुन्हा उर्मटपण, त्यांचा अपमानच केला. पण तिचे यजमान, ती माऊली आत निघून गेली. यजमान पुढे आले आणि या लहानशा श्रीधरांना म्हणाले, 14-15 वर्षाचा श्रीधर, अरे तुला रोज ही रागावते, तुझा अपमान करते, तिची भिक्षा द्यायची इच्छा नाही, तरीसुद्धा तू काय येतोस, तू दुसरं घर घे ना. त्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे, नाही महोदय, मी त्यांच्या राग येण्याकडे नाही पाहत. मी ब्राह्मण आहे, भिक्षा मागणं माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे. रामदास स्वामी दासबोधात सांगितलं आहे ना, ब्राह्मणाची मुख्य दीक्षा. मग अशी होई म्हणते ना आपण, मला म्हटली पाहिजे की देव अगर न देव. भिक्षा निरूपणात रामदासांनी सगळे निर्देश केले. ती तिच्या स्वभावाप्रमाणे वागती आहे. मी माझा स्वधर्म का त्यागावा. तिला क्रोध आला तर आला, भिक्षा देणार नाही, अजून काय होणार आहे. त्या गृहस्थाला या मुलाची उंची कळली की हा कोणत्या धर्मनिष्ठेनी, कर्तव्यनिष्ठेनी, धर्मनिष्ठेनी मागतोय, कळलं. ती माऊली हा संवाद ऐकत होती. त्या पुढे आल्या. तिने हा संवाद ऐकला की मी माझी धर्मनिष्ठा सांभाळण्यासाठी, जोपासण्यासाठी भिक्षा मागतोय. ऐकलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं की हा काही नुसता भिक्षार्थी ब्राह्मण नाही आहे, पोटार्थी ब्राह्मण नाही आहे, हा धर्मनिष्ठा सांभाळण्याकरता भिक्षा मागतोय. आणि मग उपरती झाली त्यांना. होणार का नाही. आचरण त्या दर्जाचं आहे श्रीधर स्वामी महाराजांचं. त्या माऊली म्हणाल्या, बाळ मी तुला बोलले 7-8 दिवस, पण असं करू नकोस. उद्यापासून आमच्या भिक्षा वाढली. मग सांगितलं, बाळ उद्यापासून तू 5 घरांपैकी आमच्या घरी यायचंच. आमचं घर भिक्षेसाठी कधी सोडायचं नाही बाळ. का झालं हे परिवर्तन श्रोते. हे अशा प्रकारचं परिवर्तन करण्याचं एक सामर्थ्य त्यांच्या आचरणात आहे श्रोते. असे अनेक प्रसंग घडत गेले. पळणिटकर गुरुजी यांचं सगळे आचरण पाहत होते. आणि एक दिवस पळणिटकर गुरुजींनी यांच्या सगळ्या आचरणाची पद्धत पाहिली, ध्येयनिष्ठ पाहिला, आणि सगळं त्यांचं चरित्र समजावून घेतलं. कुठे जन्म आहे, कुठून आला, आईवडील काय करतो, हे सगळं समजावून घेतलं. आणि पळणिटकर गुरुजींनी सांगितलं, हे बघ बाळ, तू ज्यासाठी पुण्यात थांबला आहेस, तुझं हे कार्यक्षेत्रच नाही आहे. हे पाहत राहिले त्यांच्याकडे. ते स्वतः पळणिटकर गुरुजी एक नैष्ठिक ब्रह्मचारी होते. त्यांचाही रामदास स्वामींवर अत्यंत विश्वास, श्रद्धा होती. ते म्हणाले, तू इतका जर का असा भारावून गेलेला आहेस, तर तू स्वतः वैयक्तिक साधना इत्यादी करून जीवनाचं साफल्य का करीत नाहीस. म्हणाले, महाराज त्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे. मग मी तेच तर म्हणतोय. म्हणाले, तू माझ्या घरी ये. म्हणून त्या गृहस्थांनी, पळणिटकरांनी यांना घरी नेलं आणि सांगितलं, हे बघ तुला मी आता समजावून सांगतोय,
पुढचा सगळा जीवन प्रवास श्रीधर स्वामी महाराजांनी पळणिटकर गुरुजींच्या सांगण्यावरून केला श्रोते हो. ते सुखवस्तू होते, समर्थ भक्त होते, समर्थांची तस्वीर घरी होती. त्यांनी या श्रीधरांना आपल्या घरी नेलं, सगळं समजावून सांगितलं, बघ तुला जर काही ध्येय गाठायचं असेल तर तू इथे थांबूच नकोस. नुसते पाहत होते, प्रश्न काहीच विचारला नाही. आणि त्यासाठी तू साधना आणि तप करण्याकरता तू सज्जनगडावर निघून जा. यांना रामदास स्वामींविषयी सगळी माहिती होती. हैदराबादच्या नारायण महाराजांच्या मठामध्ये त्यांना सगळं कळलेलं होतं, तैलचित्र पाहिलं होतं. मनापासून वाटत होतं की आपल्याला गेलं पाहिजे. आणि या पळणिटकर गुरुजींसारख्या एका मध्यस्थ म्हणा आदरणीय व्यक्तीकडून कळल्यानंतर त्यांच्या मनाने ध्यास घेतला की मला आता सज्जनगडाकडे गेलं पाहिजे. पळणिटकर गुरुजी म्हणाले, हे बाळ तू सज्जनगडावर जा, पण त्याआधी रामदास स्वामींचा अनुग्रह घेऊन जा. ते म्हणाले, रामदास स्वामींचा अनुग्रह ते आता कसं शक्य आहे? कारण रामदास स्वामींनी तर समाधी घेऊन किती काळ लोटला. माघ वद्य नवमी 1682 किती वर्षाचा काळ उलटला, 250 वर्षांचा जवळ काळ उलटला. ते म्हणाले, हे बघ तुला मी शास्त्रदृष्ट्या सांगतोय, तुला एक तैलचित्र समर्थांचं मी देतो. दिलं त्यांनी. तू हे घे, समर्थांचा अनुग्रह या फोटोकडे पाहून घे. ही शास्त्रसंबद्ध पद्धत आहे. समर्थांना सद्गुरुस्थानी ठेव, हा फोटो घे आणि एकांत ठिकाणी जाऊन या फोटोकडे एकटक बघत राहा. आणि रामदास स्वामी जणू काय माझे सद्गुरू आहेत या भावनाने त्या फोटोला कान लावून बैस. पण असं इथे शहरी वातावरणात नको. हे तुला नक्की अनुग्रह मिळेल. ही शास्त्रीय पद्धत आहे आणि तुझ्या जीवनाचं कल्याण होईल, माझा आशीर्वाद आहे. ते मोठे होते वयाने. त्यांनी श्रीधर स्वामी महाराजांना रामदास स्वामींचं तैलचित्र दिलं. कुठे जायचं तेही सांगितलं. मी तुला सांगतो बाळ, तू इथून नसरापूर नावाचं एक गाव आहे, 21-22 मैल अंतरावर, मैलामध्ये दिलं आहे त्या चरित्रात. 21-22 मैल अंतरावर आहे. त्या ठिकाणी एक बगीचा आहे. त्या बागेत जा, एकांत आहे. त्या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे. बनेश्वराचं मंदिर त्याला म्हणतात. नसरापूरच्या गावामध्ये बनेश्वराचं मंदिर, बनेश्वर वनात असताना बनेश्वर आहे. त्या ठिकाणी जा, ही तस्वीर ठेव, रामदास स्वामींचा अनुग्रह घे आणि मग सज्जनगडावर जाऊन तपश्चर्या कर. त्यांना सगळं ते कळलं. पण मी कधी जाऊ, केव्हा जाऊ? हे बघ म्हणाले, ही नवरात्राची गोष्ट आहे, नवरात्रामधली. आता दसरा जवळ येतोय, अश्विन शुद्ध दशमी, आता दसरा जवळ येतोय. तू दसऱ्याच्या दिवशी सगळं करायचं. आणि योगायोगाने ही घटना श्रोते हो, श्रीधर स्वामी महाराज आता 19 वर्षांचं वय आहे. 1908चा जन्म आहे. 1927ची घटना आहे. 19 वर्ष वय आहे. आता अनुग्रह प्राप्त होण्याची वेळ आलेली आहे. तू जायचं आहे. पण दसरा यंदा 2 दिवस आलाय बाळ. पहिला दिवस दसऱ्याचा जो आहे माझ्याकडे ये. बोलावलं घरी. नवमीचं नवरात्र त्यांच्याकडे झालं. दसऱ्याला पारणं आणि मुद्दाम खीर आणि शिरा असं आणि पुरी असं भोजन केलं आणि सांगितलं, पुढे तू फार ध्येयनिष्ठेने वागून कसा करणार आहेस मला माहिती आहे. तुझी तपोनिष्ठा मी पाहिली आहे. तू निर्जलासुद्धा राहशील. तुझ्या खाण्यापिण्याला तुला काय मिळेल मला माहिती नाही, कारण तुझ्याजवळ तर काही द्रव्य तू ठेवणार नाही आहेस. म्हणून तू आज भरपूर जेव बा. त्याला जवळ घेतला. पहिले असे गुरु आणि असे सद्गुरस्त त्या काळात असत हो, की एखाद्याची जर ध्येयनिष्ठा आहे तर ती पूर्ती होण्याकरता सगळं त्याला सहाय्य करणारी माणसं तेव्हा समाजात असायची. धर्मनिष्ठ व्यक्तीच्या मागे धर्मनिष्ठ व्यक्ती उभी राहते, असा अनेक सत्पुरुषांचा साधकांचा अनुभव आहे. त्याला पोटभर जेवू घातला. त्यांनी वंदन केलं. गुरुजी येऊ मी आता. समर्थांचा फोटो दिला. थांब बाळ. नसरापूरचा रस्ता सांगितला. पुण्यापासून 21 मैल अंतरावर गेल्यानंतर उजवीकडे वळशील बाळ तू. मग तुला बाग लागेल. बनेश्वराचं मंदिर तिथे आहे 4 मैल आतमध्ये. अजून खिशात हात घातला पळणिटकर गुरुजींनी. जेवढ्या हातात पैसे येतील ते सगळे त्यांच्या हातात द्यायचा प्रयत्न केला. सांगितलं, बाळ इतके असू दे. ते म्हणे, मला पैसे नको, मी पायीच जाणार, कधीही द्रव्याला स्पर्श करणार नाही, प्रतिज्ञा करणार आहे. थोडे तर पैसे असू दे. नाही, मी पैसे नको आहेत मला. त्यांनी जबरदस्तीने 1 रुपया त्यांच्या हातात कोंबला असं वर्णन केलं. मला 1 रुपया मुठीत ठेवला आणि निघण्यापूर्वी आपल्या गुरुजींना आपली ध्येयनिष्ठा भरून दाखवली. 7-8 त्यात कलम आहेत.
सगळ्यात पहिलं कलम त्यांनी लिहिलंय का कागदावर लिहून त्यांना दिलंय ते की मी कधीही नैष्टिक ब्रह्मचर्याचा त्याग करणार नाही, जन्मभर ब्रह्मचर्य राहील, परस्त्रीकडे नेहमी माते समान पाहीन, सर्व प्राणीमात्रांमध्ये समभाव पाहीन, कुणीही दिलं तरी द्रव्य कधीही घेणार नाही, आणि कोणी जबरदस्तीने दिलंच तर त्याचा विनियोग परोपकारासाठी धर्मकार्यासाठीच करीन, कुठेही महंत म्हणून होऊन राहणार नाही. हे काही 7-8 गोष्टी लिहिल्या आणि तो कागद पळणिटकर गुरुजींनी जाऊ दिला. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सगळे पैसे त्यांना परत केले. मी तर पायी जाणार. त्यांनी 1 रुपया जबरदस्तीने दिलेला मुठीत ठेवला, त्यांना वंदन केलं, आणि वंदन करायच्या आधी एक अजून परीक्षा त्यांनी पाहिली, हा खरोखरच वैराग्यशील झाला आहे की नाही. स्वतः श्रीधरांनी म्हटलं, मला अनेकांनी अनेकांकडे द्रव्य आहे इथे मुलांचं, तर माझ्याकडे काही रोखे आहेत, त्याला अखत्यारपत्र म्हणायचे, मी तुम्हाला देतो आहे, तुम्ही सगळं वसूल करा आणि त्याचा विनियोग अनाथ विद्यार्थ्यांसाठी करा, हे तुम्हाला देतो आहे मी. दस्तऐवज त्याला म्हणतात मराठीमध्ये. म्हणजे कागदपत्र आहेत, म्हणजे बॉन्ड समजा, तुम्ही ते एनकॅश करा आणि त्याचा विनियोग मुलांसाठी करा. पळणिटकर गुरुजी म्हणाले, तुला त्याचं काय, तू तर होता एवढा विरक्त झाला, मग या मुलांच्या हिताकडे का असं का लक्ष देतोस, पैसा तर मी पाहिजे. तुझ्या अंगात जर खरंच विरक्ती असेल ना, श्रीधर स्वामी त्यांच्या नजरेला नजर लावून पाहत होते, काय सांगतात, तुझ्या अंगात जर खरं विरक्ती असेल ना, तर तू हे दस्तऐवज, समोर शेगडी आहे, शेगडीत टाक. एकाही क्षणाचा विलंब न लावता या श्रीधरांनी 19 वर्षाच्या ते दस्तऐवजाचे 3-4 कागद जळत्या निखाऱ्यांवर टाकले, जळून गेले. आता काही मागे माया उरली नाही की मी दिलेल्या दस्तऐवजांचं काय झालं, पैसे वसूल झाले का मुलांसाठी, काही नाही. जया असं वाटे सुखचे असावे, तेने रघुनाथ बदनी लागावे, स्वजन सकळ त्यागावे, दुःख मिळते. सगळं त्याग, काही मागे नाही. आई वडील भाऊ भावंड आधीच गेली आहेत, सगळं संपलंय. घर नाही, दार नाही, नोकरी नाही, शेती नाही, धन काहीच नाही. पण तरी देखील तपश्चर्याची काय तळमळ आहे, अतिशय दुर्मिळ चरित्र आहे, काहीच जवळ नाही. 1 रुपया फक्त मुठीत धावत सुटले, असं वर्णन आहे. धावत सुटले, पुण्याच्या वेशीपर्यंत गेले. पुढे यांना मुसळधार पाऊस लागला. मुसळधार पाऊस, काही समोर तर दिसेना, अंगावर काही वस्त्र नाही, फक्त लंगोटीने धावतात आहे. खूप पाऊस, गारा पडत होत्या, थंडी वाजत होती. पण एक ध्येयनिष्ठ वेडा पिसा मुलगा पुढे धावतो आहे. 21 मैलाच्या दगडाच्या खुणेवर उजवीकडे वळायचं आहे. अंधारात, रात्रीची वेळ, पुण्याहून सकाळी निघाले. धावता धावता 21 मैल धावले. रात्र हो झाली. किर्र किड्यांचा आवाज, पाऊस पडतो आहे. पण कुठेतरी एक झोपडी दिसली. झोपडीत जाऊन विचारलं, नसरापूर कुठे आहे? बाळ, हे तर मागे गेलं 4 मैल. होय, थांब आजची रात्र इथे, पाऊस खूप आहे, तू लहान आहेस. ऐकलं नाही. ध्येयवेळी माणसं थांबत नाहीत. पुन्हा मागं आले. 4 मैल मागं फिरले आणि बरोबर तिथे नसरापूरचं असं वळण, तिथे येऊन नसरापूरकडे गेले. जेव्हा मध्यरात्री पोचले बनेश्वराच्या मंदिरामध्ये, पहाटेचे 3 वाजले. थोडा टेकले, महादेवाचं दर्शन घेतलं. 4:30-5ला गुरव पूजेसाठी आले. गुरुवांनी छान पूजा केली भगवान महादेवांची. बिल्वपत्र वाहिले. त्यांनी शिवपिंडीला नमस्कार केला. अनुग्रह व्हायचा आहे आता. शिव आदिगुरु आहेत. शिवाला वंदन केलं. ते गुरु तर जाणार, यांनी गुरुवाला साष्टांग नमस्कार केला. आणि त्यानंतर आपल्या हातातला जो 1 रुपया हातात राहिला होता मुठीमध्ये पक्का, तो सुद्धा त्या गुरुवाला दक्षिणा म्हणून देऊन दिला. आता जवळ काय, फक्त लंगोटी. आणि अंतःकरणात काय आहे, सद्गुणावर जायचं आहे. पण त्याआधी अनुग्रह. कोणी नाही. आता पहाटेची 5ची वेळ, कोणी नाही. पूजा होऊन गेली आहे. प्रसन्न वाटतंय. शिवलिंगावरती पाहिले, उपचार पाहिले, बाजूला बसले, समर्थांची तस्वीर ठेवली आणि पळणिटकर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे समर्थांना प्रार्थना केली. मी आता तुमचा आहे, तुम्ही माझे आहे, मला कोणी नाही आता जगामध्ये. महाराज, मला आपला करून घ्या. आणि फोटोला कान लावला. रामदास स्वामींच्या मुखापर्यंत कान नेला आणि पळणिटकर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच रामदास स्वामींच्या तस्वीरीमधून ऐकायला यायला लागलं, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. अनुग्रह झाला, कृतार्थ झाले. आता संपलं का? नाही.
अनुग्रह काळात सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचं अनुष्ठान करावं लागतं. तिथून ताबडतोब उठले, धावत सज्जनगडाकडे सुटले. नसरापूरच्या बागेत अनुग्रह बनेश्वराच्या मंदिरात झाल्यानंतर आता हा श्रीधर 19 वर्षांचा फार अलौकिक आणि दिव्य असं हे प्रकरण पुढचं आयुष्य होते की सज्जनगडावरती पोहोचल्यानंतर श्रीधरांनी रामदास स्वामी सद्गुरू त्यांचे आता अनुग्रह प्राप्त झाले याचं अनुष्ठान कसं केलं, सेवा कशी केली, त्या सेवेचं फलित काय झालं, सज्जनगडावर ते कसे वागले, त्यांना कसे कसे त्या ठिकाणी प्रसंगाला तोंड द्यावं लागलं, हे सगळं आपण उत्तरार्धामध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, समर्थ भक्त भगवान सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्या जीवनातला पहिला टप्पा इथे संपतो. म्हणून आपण हे निरूपण, हे प्रवचन 2 भागात करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज पूर्वार्ध आपण ऐकला, ज्यामध्ये त्यांचं बालपण, आईवडिलांनी केलेले संस्कार, आईने दिलेलं रामनामाचं बीज, त्यानंतर पळणिटकर गुरुजींची ओळख आणि भेट, विष्णुशास्त्री बापट यांची भेट, अत्यंत निरलस भावनेने केलेली विद्यार्थ्यांची आणि सहकारी मित्रांची सेवा, यांनी त्यांना मिळालेली स्वामी ही बिरुदावली, आणि हे सगळं पाथे घेऊन पळणिटकर गुरुजींच्या उपदेशाप्रमाणे रामदास स्वामींची प्रतिमा किंवा तस्वीर बरोबर घेऊन नसरापूरच्या बागेत बनेश्वराच्या मंदिरात भोलेनाथांच्या साक्षीने, महादेवांच्या साक्षीने आता श्रीधर स्वामींना म्हणूया आपण, स्वामी अनुग्रह प्राप्त झाला आणि आता ते सेवेसाठी तत्पर झाले. त्यांना आता सज्जनगडची ओढ लागली. श्रोते हो, वेगाने धावत सुटले गडावरती आपण अनेकदा गेले असा सगळेजण, शिवाजी दरवाजा आहे, धावतच गेले. आम्ही गडावर जातो, पुष्कळ लोक जातात, पण श्रीधर स्वामींचं गडावर चढणं कोणत्या पद्धतीचं असं माहिती आहे? लिहिलंय मारुतीबांनी, प्रत्येक पायरीला नमस्कार. परळीकडून होता वाटा, तेव्हा त्या काळात परळीकडनं वाटा होत्या, पाऊल वाटा अशा बांधलेल्या नव्हत्या दगडाच्या, त्यात पुढे बांधल्या गेल्या. परळीकडून प्रत्येक पायरीला नमस्कार करून श्रीराम जय राम जय जय राम, दुसऱ्या पायरीला श्रीराम जय राम जय जय राम. आणि कारण मनात श्रद्धा आहे, अनंत बुवांनी, अनंत कवींनी जे म्हटलंय ती श्रद्धा आहे. ह्या दगडाचा नाही आहे, पर्वत दगडविटांचा नाही आहे. सह्याद्रीगिरीचा विभाग वेलसे मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो वसविला श्री उर्वशी चेतिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे जोया जना उद्धरी जय जय रघुवीर सम. तेथे जागृत, हा गड म्हणजेच माझे स्वामी रामदास स्वामी, हा सज्जनगड म्हणजेच रामदास स्वामींचं रूप आहे. म्हणून त्यांना अजिबात खपत नसे. पुढे त्यांच्या साधक दशेत वर्णन आहे, जर कुणी सज्जनगडाच्या एखाद्या दगडावर जर थुंकला ना, श्रीधर स्वामी महाराज ती थुंकी हाताने घ्यायचे, असे दरीत फेकून द्यायचे, हात धुवून घ्यायचे की समर्थांच्या अंगावर थुंकतात, समर्थ आहेत ते. ही श्रद्धा तो मृण्मयाचा नाही, चिन्मय रामदास स्वामी आहेत. आता त्यांनी सेवा पुढच्या काळात कशी केली, समर्थ रामदास स्वामी त्यांच्यावर खरोखर कसे प्रसन्न झाले, पुढचा आदेश काय दिला, पुढच्या जीवनात त्यांनी काय कसं कार्य केलं, हे आपण पुढच्या भागामध्ये उत्तरार्धामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. म्हणून या ठिकाणी पूर्वार्ध मी थांबवतो, वाणीला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम, महारुद्र हनुमान की जय. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.